येथील संजय गांधी नॅशनल पार्क येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून आंदोलन काढण्यात आले। बिबट्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी उद्यान प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचे सुपुत्र जीत आठवले यांनी सांगितले की त्यांनी 8 वर्षापूर्वी उद्यानातील एका बिबट्याला दत्तक घेतलं होतं। मात्र त्या बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल 2 दिवसांनी त्यांना त्याची माहिती देण्यात आली। त्यामुळे उद्यानातील वन्यजीवांच्या सुरक्षेबाबत गंभीर निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप त्यांनी केला। आंदोलनकर्त्यांनी आरएफओ निकित शिंदे, डीएफओ किरण पाटील आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल बांगर यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत कारवाई, सीसीटीव्ही फुटेजची चौकशी आणि दोषींना बडतर्फ करण्याची मागणी केली। या प्रकरणामुळे संजय गांधी नॅशनल पार्क येथील वन्यजीवांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज इथे आम्ही आंदोलन घेऊन आलोय नॅशनल पार्क वरती। आम्हाला असं वाटतं आमची सिंबाची जे डेथ झालेली आहे त्याच्या मागचं कारण पूर्ण आलं पाहिजे। आम्हाला शंका देखील खूप आहेत मनामध्ये की त्याचं हत्या करण्यात आली आहे या त्याला आजारी असता तर त्यांनी आम्हाला पहिलेच कळवलं आलं पाहिजे होतं। आम्हाला पहिलेच त्यांनी अजून त्याचं निधन झाल्यानंतर देखील आम्हाला 1 दिवसानंतर कळवण्यात आलं, अंतर्विधीला बोलण्यात आलेलं होतं आम्हाला। म्हणून त्याच्याकरता आम्हाला सीसीटीव्ही फुटेज होऊन जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहेत ते आम्ही त्याची मागणी केलेली आहे। पाहायला गेलं याचा आधी पण 7 दिवस मिले होते त्याच्याबद्दल माझ्याचकडे पहिले पण आम्ही 7 वर्ष अगोदर भीम करून एक लेपर्ड दत्तक घेतलेला, त्याचा पण तसंच डेथ होण्यात आली म्हणून आम्हाला त्याच्या 3-4 दिवसानंतर कळवण्यात आलं। म्हणून त्याचं आतापर्यंत आम्हाला प्रॉपर कारण कळण्यात नाही आलेलं आहे। पुढचा आपण काय करणार आहे? आम्हाला असं वाटतं की जे बांगर आहेत अजून जे डॉक्टर आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि पूर्णपणे आम्हाला ह्याच्या मागचं कारण मिळलं पाहिजे। आम्ही आंदोलनच करू। अजून साहेबांना देखील आठवले साहेबांचा देखील फोन आला होऊन ते पण बोलणार आहेत की ह्याच्या मागचं जे कारण अजून जे काय आहे ते पुढे यायला पाहिजे। नाही, आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जीत आठवले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलेलं आहे। नॅशनल पार्कचे दोन्ही गेट आम्ही बंद केलेले होते। यातल्या ज्या चीफ कन्झर्वेटर ऑफिसर आहेत अनिता पाटील, ॲक्च्युली निवेदन घेण्यासाठी त्यांनी थांबायला पाहिजे होतं, पण त्यांची बैठक लागल्यामुळे ते काही थांबू शकले नाहीत। पण त्यांनी फोनवर आश्वासन दिलेलं आहे की ज्याची शिंबानी हत्या केलेली आहे, ज्याचा मृत्यू जे कारणीभूत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, एक चौकशी कमिटी नेमण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। परंतु आमचा सवाल असा आहे की दरवर्षी आम्ही जो अडॅप्ट केलेला टायगर असतो, बिबट्या असतो, तो मरतो कसा? त्याला मारलं जातंय की तो नैसर्गिकरित्या त्याचा मृत्यू होतो? हे गूढ उकललं पाहिजे का? त्याची तस्करी केली जाते, त्याला जाणून बुजून मारलं जातं? अशा अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत। आणि सर प्रताप सर नाईक यांचाही लेपर्ड त्यांनी मारलेला आहे। 5-6 लेपर्डची मौत झालेली आहे। आणि ह्याच्यामध्ये वन खात्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आणि तस्करी चालत असेल असा आमचा संशय आहे। आणि डॉक्टर बांगर, डॉक्टर शिंदे, किरण पाटील या अधिकाऱ्यावर जर कारवाई नाही झाली, खातेनिहाय चौकशी नाही झाली, त्यांच्यावर जर कडक कारवाई जर नाही झाली तर वनमंत्री गणेश नाईक यांच्या बंगल्यावर आम्ही मोर्चा काढू आणि त्या शासनाला जाब विचारण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत।